नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख बोल आजाद न्यूज। शिक्षकांच्या बदलीला विलंब, मामुलवाडीचे राजेश गावंडे आमरण उपोषणावर ठाम, गावकऱ्यांचा प्रचंड रोष, संघटना व पक्षांचे भव्य समर्थन। नांदुरा, प्रतिनिधी मुशर्रफ शाह। नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांवर बदली झालेल्या शिक्षकांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे। या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा, विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचावे यासाठी मामुलवाडीचे तरुण सामाजिक कार्यकर्ते राजेश सोपान गावंडे यांनी आजपासून पंचायत समिती नांदुरा येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले। गावंडे यांनी ठामपणे सांगितले की जळगाव जामोद पंचायत समितीकडून बदली झालेले शिक्षक अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत, त्यामुळे ते नांदुर्यातील शाळांवर रुजू होत नाहीत। मागील वर्षीही शिक्षकांच्या उशिरा रुजू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे वार्षिक सत्र वाया गेले होते। यंदाही तसाच प्रकार घडत असल्याने पालक व गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गावंडे यांचा इशारा, जोपर्यंत शिक्षक कार्यमुक्त होऊन नांदुरा तालुक्यात पदभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत माझे उपोषण सुरू राहील। यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिणामांना शासन व प्रशासन जबाबदार राहील। या उपोषणाला मामुलवाडी ग्रामस्थ, पालक वर्ग, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे भव्य समर्थन लाभले आहे। संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका, मराठा सेवा संघ, समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लढ्याला समर्थन दिले। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट चे शहराध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष यांनीही गावंडे यांच्या मागण्यांचे समर्थन केले। सकाळपासूनच उपोषणस्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून घोषणाबाजी, निवेदन वाटप, समर्थन मोर्चांमुळे परिसर आंदोलनाच्या वातावरणात रंगला आहे। निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार चैनसुख संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिप. बुलढाणा, शिक्षणाधिकारी जिप. बुलढाणा आणि पोलीस ठाणेदार नांदुरा यांना पाठविण्यात आली आहे। बोल आजाद न्यूजचे मत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या ढिलाईवर शासन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पालक व गावकऱ्यांचा संताप तीव्र आंदोलनाचा रूप घेईल। पंचायत समितीसमोर आमच्या शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेचे प्रतिनिधी सन्माननीय आदरणीय राजेश भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून ह्या ज्या नांदुरा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजे, त्या शाळेची गुणवत्ता सुधारली पाहिजे, यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या शिक्षकांच्या बदल्या जिल्हाभर झाल्या आहेत, परंतु नांदुरा तालुक्यातली अशी सध्या परिस्थिती आहे की जळगाव जामोद तालुक्यातल्या शिक्षकांच्या बदल्या ह्या नांदुरा तालुक्यात झाल्या, परंतु नांदुरा तालुक्यातल्या पंचायत समितीचे जे अधिकारी आहे ते मगरुरी दाखवत आहे आणि त्यांना तिथून रिलीव्ह करत नाही आहे। त्यामुळे नांदुरा तालुक्यातल्या शिक्षकांच्या जागा ह्या रिक्त आहे, त्यांच्या बदल्या इथं झाल्यानंतरही शिक्षक ते तिथून रिलीव्ह करण्यास सोडत नाही आहे। म्हणून नांदुरा तालुक्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। म्हणून या शासनास आमची नम्र विनंती आहे की ज्या शिक्षकांच्या बदल्या जळगाव जामोद पंचायत समितीतून नांदुरा पंचायत समितीला झाल्या आहेत त्या ताबडतोब करण्यात यावा, अन्यथा आम्ही उपोषणास्थळ आज बसलेलोच आहे। यानंतर नांदुरा तालुक्यात शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेच्या वतीने आम्ही उग्र स्वरूपाचे लोकशाही पद्धतीने आंदोलन करू एवढी शासनास विनंती करतो। धन्यवाद।